प्रिया सिंग हल्ला प्रकरणी अश्वजित गायकवाडसह तिघांना अटक करण्यात ठाणे पोलिसांना यश। प्रिया सिंग हल्ल्याप्रकरणी ठाणे पोलिसांनी प्रियकर अश्वजित गायकवाडसह 3 जणांना अटक केली आहे। घटनेनंतर अश्वजित आणि त्याचे साथीदार फरार झाले होते। रोमिल पाटील आणि सागर शेळके असं अटक केलेल्या त्याच्या 2 साथीदारांची नावं आहेत। या प्रकरणी पोलिसांनी 2 लक्झरी गाड्याही जप्त केल्यात। अटक केलेला अश्वजित हा MSRDCचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांचा पुत्र आहे। या संपूर्ण प्रकरणाची SIT अंतर्गत चौकशी करण्याचे आदेश पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांनी दिल्यानंतर पोलिसांनी ॲक्शन मोडमध्ये येऊन कारवाई केली। सोमवारी पहाटेच्या सुमारास प्रिया सिंग आणि तिचा प्रियकर अश्वजित गायकवाड यांच्यात झालेल्या वादातून ही घटना घडली। अश्वजित यांनी रागाच्या भरात आपल्या मित्राला प्रियाच्या अंगावर गाडी घालण्यास सांगितलं। मित्रानं गाडी तिच्या अंगावर चढवली आणि तिला गंभीर स्वरूपात जखमी केलं। त्यानंतर हे तिघेही जण फरार झाले होते। 4 दिवसानंतर प्रियानं आपल्या सोशल मीडियावर याबाबत पोस्ट केल्यानंतर ही घटना उघडकीस आली। या घटनेची माहिती प्रसिद्धी माध्यमांवर प्रसिद्ध झाल्यानंतर पोलीस खडबडून जागे झाले आणि या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली। घटनेला आठवडा होऊनही आरोपी फरार होते। या प्रकरणी पोलीस आयुक्तांनी SIT अंतर्गत चौकशीचे आदेश दिल्यानंतर आपल्या शोध मोहिमेला वेग देऊन या तिघांनाही अटक केली आहे। आज या तिघांनाही न्यायालयात हजर करण्यात येणार आहे। या प्रकरणी पोलिसांनी तिघांच्या विरोधात गुन्हे दाखल केले असून तपासात निष्पन्न झालेल्या पुराव्यानुसार कलमांमध्ये वाढ करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। प्रकरण होतं, किती जणांना अटक केलेली आहे आणि काय नेमके प्रोसेस होणार आहे यापुढे? पोलीस स्टेशन कासारवडे येथे दिनांक 11 डिसेंबर रोजी वादळी कलम 323, 504, 279, 338, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्या अनुषंगानं माननीय पोलीस आयुक्त ठाणे शहर यांच्या आदेशावरून माझ्या नेतृत्वामध्ये SIT विशेष तपास पथक स्थापन करण्यात आलं। विशेष तपास पथकाने सर्व तांत्रिक व इतर सर्व पुराव्यांची पडताळणी केली। त्यामध्ये आतापर्यंत या गुन्ह्यात 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे। त्यामध्ये अश्वजित गायकवाड, रोमिल पाटील आणि सागर शेळके यांना अटक करण्यात आली असून गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने 2 4-चाकी वाहने, 1 स्कॉर्पिओ आणि रेंज रोवर गाडी ताब्यात घेण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। सर, 307ची मागणी त्यांनी केली होती, जी पीडित महिला होती त्यांनी, तर कशा प्रकारे तपास सुरू आहे? तो तपासाचा भाग आहे, त्या अनुषंगाने देखील तपास सुरू आहे। मैं घर घर जाके काम करती हूँ और मेरे हस्बैंड ऐसी बेलदारी मजदूरी करते हैं। पहले मैं टीके लगवाती थी, फिर ऐसा हुआ कि हम लोग काम करते थे, हमारा काम डाउन होने लगा, फिर हम गांव चले गए। फिर गांव से आए तो हम दोनों काम में बिजी हो गए। एनम दीदी हमारे एक दिन घर आई, उन्होंने कहा कि मुझे कार्ड दिखाओ। फिर उन्होंने देखा, उसमें कुछ टीके छूटे पड़े। आस पड़ोस में जितने भी बच्चे हैं उनके घर पर गए, उनके मम्मी पापा से बोले जो जो बच्चे छूट गए हों वो बच्चे अपना टीका लगवा लें। अब हम लोग सारी लेडीज मिलकर बच्चों का टीका लगवा के आए। हम तो भूल गए थे कि हमारे बच्चे का टीका नहीं लगा, लेकिन सरकार नहीं भूली, हमारे दरवाजे पर आए और टीका लगाया। मिशन इंद्रधनुष। राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य सुभाष पारधी यांनी घेतला ठाणे महापालिकेच्या योजनांचा आढावा। ठाणे महापालिकेमार्फत अनुसूचित जातींसाठी राबवण्यात येणाऱ्या योजना, पदभरतीतील आरक्षणाची अंमलबजावणी, अनुकंपा तत्वावर होणारी भरती यांचा आढावा राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य सुभाष पारधी यांनी शनिवारी घेतला। या योजनांच्या कार्यवाहीबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले। तसंच अंमलबजावणीबाबत त्यांनी काही सूचनाही केल्यात। त्याचा अहवाल राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाला पाठवण्याचे निर्देशही दिले आहेत। राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य सुभाष पारधी यांनी प्रथम विविध संघटना, स्वयंसेवी संस्था, कामगार संघटना आदींच्या प्रतिनिधींशी नरेंद्र बल्लाळ सभागृहात संवाद साधला। या बैठकीस माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे, माजी खासदार संजीव नाईक, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे,
उपायुक्त जीजी गोदेपुरे, उपायुक्त मनीष जोशीही उपस्थित होते. अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी पारधी यांचं ग्रंथबुके आणि शाल देऊन स्वागत केलं. त्यानंतर अरविंद पेंडसे सभागृहात पारधी यांनी महापालिका अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत महापालिकेतील आरक्षण धोरणाची अंमलबजावणी, पदभरती, वारसा हक्क भरती, पदोन्नती यांचा आढावा उपायुक्त जीजी गोदेपुरे यांनी मांडला. तर शिक्षण विभागामार्फत अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांना दिली जाणारी शिष्यवृत्ती, विद्यार्थी संख्या यांची माहिती शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी दिली. दीनदयाळ अंत्योदय योजना तसंच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज विकास योजनांच्या अंमलबजावणीबाबत उपायुक्त वर्षा दीक्षित यांनी माहिती दिली. ठाणे महापालिकेतर्फे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे योजनेमार्फत सार्वजनिक शौचालयांच्या सुधारणेचा कार्यक्रम हाती घेण्यात आलाय. त्याची माहिती उपनगर अभियंता विकास ढोले यांनी दिली. हे चांगलं पाऊल असून या शौचालयांना पाण्याचा नियमित पुरवठा होईल यासाठी स्वतंत्र विचार करण्यात आला आहे. ही योजना अभिनंदनास पात्र असल्याचं पारधी यांनी सांगितलं. ठाणे महापालिकेमार्फत अनुसूचित जातींसाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांची माहिती घेतली आहे. त्यातील भरती, पंतप्रधान आवास योजना यांच्याविषयी काही सूचना केल्या. त्यांची पूर्तता करून त्याचा अहवाल आयोगास पाठवण्यात यावा असंही पारधी यांनी या बैठकीत स्पष्ट केलं. तसंच कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये असलेले अनुसूचित जातींचे कर्मचारी यांचे पगार वेळात होतात की नाही, त्यांना वेगवेगळ्या योजनांचा लाभ दिला जातो की नाही यावर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवावं असे निर्देशही पारधी यांनी दिले. ठाणे महापालिका प्रशासन कार्यक्षम आहे. त्यांच्याकडून विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जाते. त्यात काही त्रुटी राहिल्या असतील तर त्या तात्काळ दूर कराव्यात असं प्रतिपादन माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी केलं. तर माजी खासदार संजू नाईक यांनी पारधी यांनी थेट महापालिकेत येऊन योजनांचा आढावा घेतला याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केलं. त्यांच्या या भेटीला महापालिकेनेही त्रुटी दूर करून सकारात्मक प्रतिसाद द्यावा असं आवाहन देखील नाईक यांनी केले. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. जनकवी पी सावळाराम पुरस्कारानं निश्चितच जबाबदारी वाढली. पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा सूर. प्रत्येक पुरस्कार हा कलावंताला प्रेरणा देणारा असतो. पुरस्कार कोणाच्या नावाने मिळतो यालाही फार महत्त्व आहे. विविध क्षेत्रात काम करताना जेव्हा कलावंताला नावलौकिक मिळवत असताना अनेक यशापयशाला सामोरं जावं लागतं, असा स्ट्रगल काळ प्रत्येकाच्या आयुष्यात येतो. परंतु जेव्हा आपल्यातील कलेला पुरस्कार प्राप्त होतो तेव्हा अशा यशापयशाचे क्षण आणखीनच उजळून निघतात. जनकवी पी सावळाराम यांच्या नावानं प्राप्त झालेला पुरस्कार हा निश्चितच बळ देणारा तसंच आमची जबाबदारी वाढवणारा आहे असे उद्गार पुरस्कारप्राप्त मान्यवरांनी सत्काराला उत्तर देताना काढले. ठाणे महानगरपालिका आणि जनकवी पी सावळाराम कला समिती यांच्या विद्यमानं जनकवी पी सावळाराम पुरस्कारांचं वितरण काल राम गणेश गडकरी रंगायतन येथे करण्यात आलं. यंदाचा पी सावळाराम जनकवी पुरस्कार ज्येष्ठ संगीतकार श्रीधर फडके, गंगा जमुना पुरस्कार अभिनेत्री मधुराणी गोखले, साहित्य क्षेत्रातील पुरस्कार श्रीकांत बोजेवार, शिक्षण क्षेत्रातील पुरस्कार प्राध्यापक मंदार टिल्लू, तर उदयोन्मुख कलावंत हा पुरस्कार निवेदिका सानिका कुलकर्णी यांना प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापौर नरेश मस्के, ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी, पी सावळाराम कला समितीचे उदय पाटील, ओमकार पाटील आदीही उपस्थित होते. गदिमा आणि पी सावळाराम हे समकालीन होते. पी सावळाराम यांच्या गाण्यात गोडवा आहे. कल्पवृक्षा कन्येसाठी लावूनी बाबा गेला हे बोलणं सोपं आहे, परंतु सोपं लिहिणं फार कठीण आहे. लहानपणापासून त्यांची गाणी ऐकत आपण मोठे झालो. मानसीचा चित्रकार तो अशी सुंदर गाणी त्यांनी लिहिली. कविता या सुंदरच असतात, परंतु त्या कवितांना जेव्हा स्वरांचं कोंदण लागतं तेव्हा त्या अप्रतिम होतात असे ज्येष्ठ संगीतकार श्रीधर फडके यांनी नमूद केलं.
पूर्वीचा काळ हा खरा संगीताचा होता. त्या काळातील आपण शेवटचे छोटे संगीतकार आहोत असं सांगताना नव्या पिढीशी आपले सूर जुळत नाही, ही पिढी फार पुढे गेली आहे हे आपण चांगल्या अर्थानं सांगतो असंही फडके यांनी सांगितलं. अनेक गीतकारांनी आपल्याला शब्द दिले, तसंच रसिकांच्या डोळ्यातील भाव हा आपला आशीर्वाद असल्याचं सांगत आज पी सावळाराम यांच्या नावानं मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांनी ठाणे महापालिकेचे आणि जनकवी पी सावळाराम समितीचे आभार व्यक्त केले. पी सावळाराम हे प्रत्येकाच्या ओठावर असणारं नाव आहे. आईनं कवितांची गोडी लावली. विठू विठू माझा लेकरू बाळा, धागा धागा अखंड विणूया ही गाणी आपण ऐकली आहेत आणि त्या गाण्यांचे जनक असलेल्या पी सावळाराम यांच्या नावानं हा पुरस्कार मिळाला याचा आनंद तर आहेच, परंतु याचं श्रेय आपल्या एकटीचे नसून आपले कुटुंबीय, गुरु तसंच आपल्या अभिनयावर प्रेम करणाऱ्या रसिकांचं असल्याचं मत अभिनेत्री यांनी सत्काराला उत्तर देताना नमूद केलं. यावेळी विंदा करिंदकर यांची उंची ना आपुली वाढते फारशी वाटुनी हेवा, श्रेय ज्याचे त्यास द्यावे एवढे लक्षात ठेवा ही कविता मधुराणी गोखले यांनी सादर केली. पत्रकाराचं आयुष्य हे बांधलेलं असतं. अनेक पत्रकारांकडे प्रतिभा असते, परंतु ही प्रतिभा मांडताना माणसांच्या भावना या लिहिता आल्या पाहिजेत असं नमूद करताना ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत बोजवार यांनी पी सावळाराम यांच्याकडे माणसांच्या भावना लिहिण्याची प्रतिभा होती असे त्यांनी उद्गार काढले. तर प्राध्यापक मंदार टिल्लू यांनी सध्या शिक्षकांसमोर असलेली आव्हानं आणि कोविड आधीची पिढी आणि कोविड संपल्यानंतरची पिढी यांना शिकवताना जाणवत असलेला फरक नमूद केला. तसंच पुरस्कारानं जबाबदारी अधिक वाढवली असल्याचं नमूद केलं. तर सानिका कुलकर्णी यांनीही पुरस्कारासाठी निवड केल्याबद्दल आभार व्यक्त केले. जनकवी पी सावळाराम यांच्या नावानं असलेला पुरस्कार ज्येष्ठ संगीतकार श्रीधर फडके यांच्यासोबत स्वीकारताना मनस्वी आनंद होत असल्याचंही त्यांनी नमूद केलं. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नरेश मस्के यांनीही सर्व पुरस्कारार्थींचे अभिनंदन केलं. तसंच जनकवी पी सावळाराम यांच्याबरोबर घालवलेले क्षण यांची आठवण करीत अनेक किस्से नमूद केले. यावेळी ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं, तर उपायुक्त उमेश बिरारी यांनी आभार व्यक्त केले. या कार्यक्रमानंतर रंगाई निर्मित जनकवी पी सावळाराम यांच्या गाण्यांवर आधारित धागा धागा अखंड विणूया या सांगीतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. गायिका केतकी भावे जोशी, पल्लवी केळकर, डॉक्टर जे आजगावकर यांनी पी सावळाराम यांची ताई तू होणार नवरी, सप्तपदी हे रोज चालते, गंगा जमुना डोळ्यात उभ्या का, मानसीचा चित्रकार तो आदी गाणी सादर केली. या सांगीतिक कार्यक्रमाचं निवेदन स्मिता गवाणकर यांनी केलं. तर संपूर्ण जनकवी पी सावळाराम पुरस्कार सोहळ्याचं सूत्रसंचालन साधना जोशी यांनी केलं. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील जे करदाते मालमत्ता कर चालू वर्षाच्या मागणीसह एकत्रित महापालिकेकडे जमा करतील अशा करदात्यांना त्यांच्या थकीत मालमत्ता करावर कराधान नियम 41(1) अन्वये आकारण्यात येणारी शास्ती माफ करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आलाय. या अनुषंगानं आकारण्यात आलेल्या शास्तीमध्ये पूर्णतः सूट देण्याचा निर्णय महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी घेतला आहे. जे करदाते 15 डिसेंबर 2023 ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीमध्ये थकीत मालमत्ता कर चालू वर्षाच्या मागणीसह एकत्रित महापालिकेकडे जमा करतील अशा करदात्यांना त्यांच्या थकीत मालमत्ता करावर कराधान नियम 41(1) अन्वये आकारलेल्या शास्तीत 100% सवलत देण्यात येणार आहे. तसेच जे करदाते 1 जानेवारी 2024 ते 15 जानेवारी 2024 या कालावधीत थकीत मालमत्ता कर चालू वर्षाच्या मागणी आणि कराधान नियम 41(1) अन्वये आकारलेल्या शास्तीच्या 25% रकमेसह एकत्रित महापालिकेकडे जमा करतील अशा करदात्यांना त्यांच्या थकीत मालमत्ता करावर कराधान नियम 41(1) अन्वये आकारलेल्या शास्तीवर 75% सवलत देण्यात येणार आहेत. तसंच जे करदाते 16 जानेवारी 2024 ते 31 जानेवारी 2024 या कालावधीत थकीत मालमत्ता कर चालू वर्षाच्या मागणी आणि कराधान नियम 41(1) अन्वये आकारलेल्या शास्तीच्या 50% रकमेसह एकत्रित महापालिकेकडे जमा करतील अशा करदात्यांना त्यांच्या थकीत मालमत्ता करावर कराधान नियम 41(1) अन्वये आकारलेल्या शास्तीत 50% सवलत देण्यात येणार आहे. या धोरणात्मक निर्णयापूर्वी ज्या करदात्यांनी त्यांचा मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केला असेल अशा करदात्यांना ही योजना लागू असणार नाही.
ठाण्यात श्री रामअक्षता मंगल कलश यात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती, संपूर्ण देश राममय झाल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं प्रतिपादन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे जगभरातील भक्तांचं स्वप्न पूर्णत्वास जात आहे. संपूर्ण देशात राम मंदिराबाबत उत्सुकता असून देश राममय झाल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात बोलताना केले. राम मंदिर उभारणीसाठी ठाण्यातून एक चांदीची वीट आनंद दिघे यांनी पाठवली होती. त्यामुळे ठाणे आणि अयोध्येचं वेगळंच नातं असल्याचं त्यांनी सांगितलं. ठाण्यातील गडकरी रंगायतन ते कोपिनेश्वर मंदिर मार्गादरम्यान श्री रामअक्षता मंगल कलश यात्रा रविवारी दुपारी काढली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार प्रताप सरनाईक, निरंजन डावखरे, माजी महापौर नरेश मस्के, विश्व हिंदू परिषदेचे सहमंत्री राजेंद्र पवार, कोपिनेश्वर मंदिर ट्रस्टचे पदाधिकारीही उपस्थित होते. राम मंदिर बनवणार परंतु तारीख सांगणार नाही असं काही लोक म्हणायचे, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंदिरही उभारलं आणि तारीखही सांगितली असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी विरोधकांना लगावला. कलश यात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजप तसंच शिंदे गटाच्या शिवसेना कार्यकर्त्यांसह विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. लेझिम ढोलताशांच्या गजरात निघालेल्या यात्रेत श्रीराम जयराम रामची घोषणा सुरू होती. यात्रेसाठी मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात होता. या मार्गावरील वाहतूकही काही काळ ठप्प झाली होती. यात्रेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. अयोध्येत राम मंदिर व्हावं अशी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती आणि ठाण्यात आलेल्या कारसेवा यात्रेत शिवसेना आणि ठाणे जिल्हाप्रमुख स्वर्गीय आनंद दिघे यांनी चांदीची वीट देऊन ती या अयोध्येला पाठवली होती. त्यामुळेच ठाण्याचे आणि अयोध्येचे एक जुनं नातं आहे. अयोध्येहून आणलेल्या कलशाचं तसंच अक्षतांचं ठाण्यात मिरवणुकीनंतर पूजन करण्यात आलं. याच अक्षता आता घरोघरी निमंत्रणासाठी वाटप केल्या जाणार आहेत. आणि म्हणून आज मी आपल्याला एवढं सांगतो, या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून खूप आपले महाराष्ट्रातले देखील तमाम राम भक्त 22 जानेवारीची वाट आतुरतेने पाहत आहेत. इथं प्रताप सरनाईक आहे. मीरा भाईंदरमधून 300 राम भक्त पायी चालत गेले अयोध्येला. म्हणजे आपण विमानाने जातो, ट्रेनने जातो, गाड्याने जातो, परंतु पायी जाण्याची देखील एक श्रद्धा भक्ती या ठिकाणी राम भक्तांनी दाखवलेली आहे. आणि म्हणून आज अक्षता वाटपाचा कार्यक्रम होतोय. आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये घराघरात